नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. ग्रीन सिटी मोहिमेतून अनाथ विद्यार्थ्यांसाठी बोक्या सातबंडे नाटकाचे विशेष सादरीकरण. महानगरपालिका आणि श्री साई द्वारका सेवा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम. पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश. 1 लक्ष 1 लाख वृक्ष संकल्प साकारण्यासाठी नगरकरांनी पुढे यावं. महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव. नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर महानगरपालिका आणि श्री साई द्वारका सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं माऊली संकुल इथं अनाथ, निराधार आणि आश्रित विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध बोक्या सातबंडे या नाटकाचे विशेष मोफत सादरीकरण करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि सामाजिक जाणीवेचा प्रभावी संदेश देणाऱ्या या उपक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आयोजन उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं. नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्याबरोबरच पर्यावरण संरक्षण, वृक्ष संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमास महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, उपायुक्त मेहर लहारे, नगरसेवक महेश लोंढे, डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर सुधाताई कांक्रिया, ग्रीन आर्मी सदस्य प्राध्यापक हर्षल आगळे, कैलास दिघे, प्रताप काळे, राजेंद्र पवार, प्रसाद बेडेकर यांच्यासह नाट्यकलाकार, विद्यार्थी, प्रेक्षक आणि नागरिक हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महापौर ज्योतिताई गाडे म्हणाल्या की संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातनं समाजाला वृक्षाचं महत्त्व पटवून दिलं आहे. त्या संत विचारांचे पालन करणं ही आजची काळाची गरज आहे. उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ग्रीन सिटी मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकानं आपल्या परिसरात किमान 1 झाड लावून त्याचं संवर्धन करावं. सध्या वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर केलं जातं, मात्र त्याचं संगोपन आणि संवर्धन होत नाही. त्यामुळं वृक्ष लावण्या इतकंच त्यांचे जतन करणं हे महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुंदर शहराची संकल्पना राबवण्यात येत असून नगरकरांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. नाटक ही जिवंत कला असून पडदा उघडल्यापासून तो पडेपर्यंत कलाकार प्रेक्षकांना हसवतात, रडवतात आणि विचार करायलाही भाग पाडतात. शहराचा विकास केवळ रस्ते, पाणी, वीज किंवा इमारती उभारून होत नाही, तर संस्कृती जपणाऱ्या अशा कलात्मक उपक्रमातनंही होत असतो. त्यामुळं अशा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची शहरामध्ये सातत्यानं आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आज या ठिकाणी साई द्वारका सेवा ट्रस्ट तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आपले लाडके उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आपण जे ग्रीन सिटी मोहीम राबवत आहोत, या कार्यक्रमानिमित्त तसेच आमचे प्रसादजी बेडेकर साहेब यांच्या मुलांनी जे काही बोक्या सातबंडे या नाटकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थित व्यासपीठावर मान्यवर तसेच उपस्थित सर्व समोर बसलेले महिला भगिनी, पालकवर्ग असतील, विद्यार्थी, छोट्या माझ्या बालमित्रांनो, आज या ठिकाणी खरं पाहिलं तर आताच उपमहापौर साहेबांनी, आयुक्तांनी आपल्याला सांगितलंय का वृक्षांचे महत्त्व किती महत्त्व आहे आपल्या जीवनात. आपल्याला तसं पाहिलंय तर आपले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही शिकवण गेल्या हजारो वर्षापूर्वीच आपल्याला निसर्गाचं महत्त्व त्यांनी हे पटवून दिलंय. आणि आपल्या महानगरपालिकेच्या वतीने आपलं शहर
हे स्वच्छ सुंदर हरित शहर याची एक संकल्पना आपण राबवत आहोत. त्याच निमित्ताने तुम्ही तुमच्या सहकार्याची या ठिकाणी गरज आहे. तुम्ही प्रत्येकाने आपल्या अंगणात, आपल्या शाळेत, म्हणजे जिथे जागा असेल तिथं एकतरी वृक्ष लागवड केली पाहिजे. आणि वृक्ष लागवडीबरोबर त्याचं संवर्धन सुद्धा या ठिकाणी केलं पाहिजे. नाहीतर आपण फक्त वृक्षारोपण करतो आणि ते झाड आले का नाही आले त्याच्याकडे काही कुणी लक्ष देत नाही. तसं न करता वृक्ष संवर्धन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचे संवर्धन आपण या ठिकाणी केलंच पाहिजे. आणि आज या ठिकाणी आपल्या वृक्षारोपणच्या कार्यक्रमाबरोबर नाटकाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलंय. नाटक ही एक अशी कला आहे का, एक म्हणजे कला नाहीये, ती आपला एक जिवंत अनुभव असतो आपल्यातला. आणि एक कलाकार, एक असलेला कलाकारच आपल्या म्हणजे जेव्हा पडदा उघडतो नाटकाचा आणि बंद होईपर्यंत प्रेक्षकांच्या डोळ्यात आशू आणण्याचं काम, तसंच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम हे फक्त एक कलाकारच करू शकतो. आणि या ठिकाणी आपल्या शहराचा विकास हा फक्त केवळ रस्ते, पाणी, इमारती बांधून होत नाही, तर आपली एक संस्कृती जगवण्याचं काम हे नाटकाद्वारे केलं जातं. तसेच नाटक अनेक या ठिकाणी आता मी प्रसादजी बेडेकर असतील, धनुभैया यांचा मुलगा सुद्धा नाटक करतो. हे कार्यक्रम आपल्या शहरात होत आणि आपण एकतरी झाड या ठिकाणी सगळ्यांनी लावू. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा आपल्या घरातील कोणाचा काही कार्यक्रम असेल त्याच्या निमित्ताने एकतरी झाड लावावं आणि ते जगवावं, असंच मी एक तुम्हाला आव्हान करते. आणि या ठिकाणी प्रसादजी बेडेकर असतील, तसेच त्यांच्या सगळ्या टीमचं आमचा जो काही इथे आदर सन्मान केला, तसेच धनुभाऊ सुद्धा याच्यात आहे, त्या सगळ्यांचेच मी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले की सध्या तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. या वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हाच एकमेव प्रभावी पर्याय आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत हरित शहराची संकल्पना राबवण्यात येते. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण आणि विकास कामे होत असल्यानं तापमान वाढत आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून वृक्ष लागवड आणि संवर्धनाला प्राधान्य देणं हे आवश्यक आहे. 1 लक्ष 1 लाख वृक्ष हा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नगरकरानं पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. महापालिका आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की सामान्यतः मार्च-एप्रिल महिन्यामध्ये बहरणारी गुलमोहराची झाडं यंदा वेगळ्याच काळात बहरलेली दिसत आहेत. हा बदल निसर्गातील असमतोल आणि हवामान बदलाचं द्योतक आहे. पर्यावरणामध्ये होत असलेल्या या बदलांचा गांभीर्याने विचार करून महानगरपालिकेच्या माध्यमातून शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. महापालिकेनं 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून वृक्ष मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र त्यांचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकानं स्वीकारली पाहिजे असं त्यांनी नमूद केलं. आपण आजूबाजूला पाहिलं आपल्याकडे गुलमोहराची बरीच झाडे दिसतात. गुलमोहराला सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये बहार येतो, परंतु आता सध्या जरी आपण पाहिले गुलमोहराचं झाड तर त्याला परत बहार आलेला आहे. आणि ज्यावेळी टेम्परेचर जास्त असतं त्याच वेळी नेमका त्याला बहार येतो. तर थोडंफार हे आजूबाजूचा निसर्ग आपल्याला सांगत असतो. आणि या सर्व गोष्टी आणि पर्यावरण आपल्याला लगेच जरी परिणाम जाणवत नसेल तर तो लॉंग टर्मला जाणवतो. त्यामुळं काही शाश्वत पद्धतीनं या शहरामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्यासाठी काही प्रयत्न करत आहोत. त्यात 1 लाख वृक्ष लागवडीचा यावर्षीचा आपला संकल्प आहे. शेवटी करून जरी 5,000 त्यातले जगले वृक्ष तरी आपण समाधानी आहोत त्या कामामध्ये. आणि या सर्व संवर्धनाच्या पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा. आपल्या अंगणात, आपल्या परिसरात, आपल्या शेतामध्ये वृक्षाची लागवड करावी. वृक्ष आम्ही मोफत देऊ, परंतु त्याची पुढची काळजी आपण घ्यावी. आपण कमीत कमी एक वृक्ष तो वाढवावा असं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
ग्रीन आर्मीचे सदस्य प्राध्यापक हर्ष लागळे म्हणाले की उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत स्नेहालय संस्था, सावली संस्था आणि वांबुरी येथील नवजीवन बालगृहातील विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात अभिनीत बोक्या सातबंडे हे नाटक मोफत पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. सामान्यतः सुमारे 400 रुपयाचं तिकीट असलेलं हे नाटक अनाथ, निराधार आणि वंचित विद्यार्थ्यांना पाहणं हे शक्य नसतं. मात्र त्यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी जपत हा संवेदनशील उपक्रम राबवण्यात आला. राजकारणामध्ये सक्रिय राहूनही समाजातील वंचित घटकांसाठी अशी जाणीव ठेवणं ही कौतुकास्पद बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं. या नाटकातनं विद्यार्थ्यांचे मनोरंजन झालेच, पण विनोदाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत प्रभावी संदेशही देण्यात आला. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा हा उपक्रम ठरला. या उपक्रमामुळं आश्रित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि त्यांना आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव मिळाला. याबद्दल संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांचे विशेष आभार मानले. 1 लक्ष 1 लाख वृक्ष हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केलं. या उन्हाळ्यामध्येच पाहिलं आपण तापमान हे 42 डिग्रीपर्यंत गेलो आणि ते जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर एकच वेळ पर्याय आहे, म्हणजे झाडं लावायचं. त्याच्यामुळं जास्त वेळ त्याच्यावर घेणार नाही, कारण आपलं पूर्ण नाटक पाहायचं. परंतु आम्ही महानगरपालिका म्हणून आमच्या महापौरताई असतील, गाडीताई, आमचे आयुक्त साहेब, नागे साहेब असतील आणि आमचे सर्व नगरसेवक आम्ही एकत्र मिळून हा निर्णय घेतला की आपल्या शहरामध्ये आता कॉन्क्रीटचे रोड होत आहेत, विकास होत आहे, पण त्याचबरोबर तापमानही वाढत आहे. याच्यावर सोल्युशन म्हणून आपलं शहर हे ग्रीन सिटी केलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण झाडं लावली पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही 1 वर्षामध्ये 1 लाख झाडं लावण्याचा संकल्प आम्ही केला आणि ते आमच्या महानगरपालिकाने आमचं मोहीम नसून आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं, एवढीच मी या निमित्तानं आपल्या सभागृहातून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.